समाचार माध्यमों में बताया गया कि महाविकास आघाड़ी की 125 सीटों को लेकर चर्चा हुई। इसे देखते हुए महायुति महाविकास आघाड़ी से काफी आगे निकल गई है। महायुति का सीट आवंटन सम्मान पूर्वक किया जाएगा और इसकी विस्तृत जानकारी जल्द ही घोषित की जाएगी। ऐसी जानकारी राष्ट्रवादी अजित पवार गुट के प्रांताध्यक्ष सुनील तटकरे ने दी। वह पुणे श्रमिक पत्रकार एसोसिएशन के एक कार्यक्रम में बोल रहे थे। इसी के साथ उन्होंने अजित पवार के मुख्यमंत्री पद की चर्चा पर भी टिप्पणी की। आमची बोलणी व्यवस्थित सुरू आहे। ते वर्तमानपत्रात काल वाहिन्यांमध्ये 125 जागा काहीतरी महाविकास आघाडीच्या सूत्र नक्की झाल्याचं सांगितलं। त्याच्या कितीतरी पेक्षा आम्ही पुढे गेलेलो आहोत एवढं सांग। त्यांच्याच कल्पनेतून आम्हाला बदनाम करण्यासाठी ज्या काही तयार होणार नवीन कल्पना त्याच्यातला तो भाग आहे। आमचा परतीचा विचार नाही, येणार नाही। आम्ही घेतलेल्या आमच्या भूमिकेशी ठाम आहोत। त्यांना आम्हाला कमकुवत करण्यासाठी जे नॅरेटिव्ह सेट करत असेल तो करण्याचा त्यांचा खालच्या दर्जाचा प्रयत्न आहे। यालाही शब्द मी अजून वापरू शकतो। मलाही मराठी पुण्या इतकी चांगली येते पण मी तेवढी वापरत नाही। पण तो जो काय प्रयत्न होतोय तो अत्यंत योग्य आहे। राजकारणाचे एक स्तर हे लेवल असली पाहिजे। ती दुर्दैवाने आज आम्हाला कमी करणं। आम्ही कसं आहे आता जनसन्मान यात्रेला आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो ती तथाकथित शिवशहराच्या यात्रेच्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने मिळाला। स्वाभाविक असं निघणारच आहे, चालू आहे, गो ऑन। आम्हाला माहिती आहे असं होतच राहील। निकाल दाखवतील आम्ही कुठं आहोत आणि ते कुठे आहे। असं बिलकुल नाही, एकटं पाडलं जात नाही। आम्ही महायुती म्हणून एकत्रितच आहोत, एकत्रित राहणारच आहोत। ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी गेले अनेक वर्षांचा वैचारिक संघर्ष असल्यामुळे कुठे कुठे एखादी प्रतिक्रिया उमटत असेल, त्याच्या आमच्या ऐक्यावरती काही परिणाम नाही। एक आणि दादांची अनुपस्थिती कुठे राहिली तेवढी जर का मला कळलं तर जरा थोडं माझ्या ज्ञानात भर पडेल। सत्तेत राहणं ही आमची राजकीय करिअर्थ नक्की नाही। आम्ही सत्तेमध्ये जाताना बहुमताने आणि कॉन्शियसली निर्णय घेतला चव्हाण साहेबांच्या दिलेल्या विचाराच्या आधारित की बहुजन समाजाचं हित करायचं असेल तर सत्तेत असलं पाहिजे। एक मातृसंस्थेने ते मांडलेला विचार नाही। मातृसंस्थेच्या असलेल्या नियतकालिकामध्ये एका कोणाचा तरी तो लेख आहे। आता उद्या एखाद्या वर्तमानपत्रामध्ये लेख येतो पण त्या वर्तमानपत्राचं मत आहे असं नाही, त्याच्यात जो लेख लिहिणारा असतो त्याचं ते मत आहे। मातृसंस्थेने काय मत व्यक्त नाही केलं आणि तसं आमच्या पुढे निदर्शनास आलं नाही। आम्हाला चर्चा करत असताना तसं कुठं अनुभवायला मिळत नाही। आम्ही सोबतच आहोत। या पद्धतीने सन्मानपूर्वक आमच्याशी भारतीय जनता पक्षाचं शीर्षचं नेतृत्व दिल्लीचं आणि राज्यातलं योग्य पद्धतीने वागत आहे।